एकतर तुमचा कलेक्टर 3 दिवस आला नाही. तुम्ही सांगितलं असं जाऊ नका, हा भाग अंदाज आहे. पण कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कलेक्टरला किमान एक व्हिजिट तुम्ही सांगितलं तर गोष्ट अंदाज आहे. पण एवढ्या प्रोटोकॉलच्या कलेक्टर 5 वर्षाचं चांगलं नाही आहे. तुम्ही 4 वाजता येताय, तुमचा कोर्टाचा आदेश सरकारची मगरूही माहीत नव्हतं ना. तुम्ही आम्ही काय राष्ट्रद्रोही आहे का तुम्ही? अहो तुम्ही भुयार साहेब, तुमचा तो कुठे गेला रे? एसडीओची मॅडम कुठे गेली? त्या मॅडमने बोलावं. तुम्ही थोडं बाजूला व्हा, बोला. कोणी काही करणार नाही. मागवा, चला हा मागव. त्यांनी सांगितलं काय साहेब 4:30 वाजता सांगितलं तर दोनही मंत्री महोदय एअरपोर्टला आलेल्या अर्ध्या तासात पोहोचत. एअरपोर्ट इथून जास्तीत जास्त काहीतरी 15-20 मिनिटाचा विषय आहे. आम्हाला काय गैरसमज आहे का? तुम्ही बरोबर तुम्हाला माहित होतं कोर्टाचा आदेश, कोर्टाचा आदेश पहिले मग आम्ही येऊ. शेतकऱ्यासोबत असं राजकारण राज्यकर्त्यांनी करून भाऊ, जसा आदेश झाला आम्हाला की आपण आंदोलनकर्त्यांसोबत बच्चूभाऊसोबत भेटायला गेलं पाहिजे, 2:05 आम्हाला कळवण्यात आलं. मी मुंबईला होतो, आशिषभाऊ पुण्याला होते. त्यांना 2:40चं विमान मिळालं पुण्यावरून. आपलं मुंबई ते नागपूर हे 2:40चं विमान बंद झालं, म्हणून मला 4:35चं विमान घ्यायला लागलं. तो मी 5:30 वाजता टेक ऑफ घेतला. मी 6:45 वाजता लँड झालो आणि 7 वाजता या ठिकाणी आलो. आमची समस्या आहे तर त्या एसडीओ मॅडमना आम्हाला काय सांगितलं? तिनं सांगितलं नसतं विषय नव्हता. त्यांनी काय सांगितलं? त्या दोनही मंत्री आता एअरपोर्टला आलेले आहे. त्या एसडीओ मॅडम खोट्या बोलत होते. त्या भाऊ 4:30 वाजता लँड झाले, 5 वाजता. परंतु माझ्यामुळे ते थांबले होते, त्याच्यामुळे त्यांना कन्फ्युजन झालं की दोन्ही मंत्री आले. ठीक आहे. आता माझं तर काय होतं, आम्ही रेल्वे लोकांनी गेलोय तर आम्ही शांत बसलो. आम्ही जे बोलायला लागलो तर लगेच म्हणजे 6 वाजता 4:30 वाजता आम्ही वाट पाहिजे. 4 वाजता तुम्ही येणार, तुम्हाला कन्फर्म करूनच विचारलं. 4:30 पर्यंत वाट पाहिजे. कोर्टाचा आदेश आला तरी तुम्ही यायला पाहिजे होतं का नाही? मग आम्ही निघालो. कसं आहे, आम्ही काही घरच्यासाठी आंदोलन करत नाही. तुम्ही बोलले होते, तुम्हीच कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, तुम्हीच 20% बोनस देणार होते. MSBच्या 20% बोनस तर दिलंच नाही तुम्ही. उलट खरेदी सुरू केली. मी तुम्हाला म्हणतो साऱ्या खरेद्या सुरू झाल्या. मागच्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या हप्त्यात खरेदी सुरू. आता तुम्ही काय ठोस निर्णय घेणार ते सांगा. म्हणजे तुम्ही काय घेऊन आले, काय नाही आमच्या मला सांगितलं विचार माझ्यासोबत कालची बैठक आयोजित केली होती. त्याच्यात आपण येणार होते. आपल्याला आठवडी कोणी येणं शक्य नव्हतं. दोघांनी आणि आपल्या आपल्याला विनंती केली की आपले खूप मोठ्या प्रमाणामध्ये
विषय आहेत. एक दोन विषय नाही. आपल्या निवेदनामध्ये काल जी बैठक झाली होती त्याच्या नोटीसेस निघाले होते आणि सर्व विभागाच्या सचिव आणि सर्व मंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. काल सर्व तयारी झाली होती. परंतु आज आम्ही शासनाच्या वतीने आपल्याला नम्रपणे आपल्याला आणि सर्व शेतकऱ्याला विनंती करत आहोत की आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयावर जेवढे निर्णय घ्यायचे आहेत त्या सर्व निर्णयासाठी आपण सरकारशी चर्चेला वेळ द्यावी. आपल्या सर्व विषयावर चर्चा करून राज्य सरकार हा काही हिंदी चित्रपट नाही काय, सगळ्या योगायोगाच्या गोष्टी करायला लागल्या. म्हणजे 12 वाजता शेतकरी रेल्वे रोडावर गेले, लगेच तुमचा निरोप आला की तुम्हाला बैठकीचं निमंत्रण देण्यासाठी म्हणून 4 वाजेपर्यंत 2 मंत्री येत आहेत. आणि मग ते शेतकऱ्यांनी मागे बोलवून घेतले आणि तुम्हाला फक्त माहिती होतं की कोर्टानं निर्णय घेतला, ऑर्डर कधी झाल्या सकाळी. सरकारला फक्त माहिती होतं की कोर्टानं काय ऑर्डर दिली आहे आणि कोर्टाच्या कानात कोण सांगितलं हेही आम्हाला माहिती आहे. चेष्टा चालू आहे का की आम्ही चेष्टा चालू चेष्टाच करणार असाल तर एकदा होऊन जाऊ दे काय व्हायचं आम्हाला 5 वाजून 58 मिनिटाला ऑर्डर मिळते कोर्टाची. 6 वाजता मैदान खाली करा. त्या योगायोगाच्या गोष्टी नाही आहेत. प्रशासन तुम्ही चालवताय. तुमच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारा की किती वाजता आम्हाला ऑर्डर दिली आणि कोर्टानं त्यांना किती वाजता ऑर्डर दिली ते विचारा. हॅलो 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 चेष्टा चालू आहे की शेतकऱ्यांची, हे बरोबर नाही. म्हणजे याच्या पाठीमागे सरकारचा असा डाव होता की शेतकऱ्याने आक्रमक व्हावं, कायदा हातात यावा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता यावेत आणि हे आंदोलन चिरडावं असा डाव होता सरकारचा, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता सुद्धा तुम्ही चर्चेला तयार व्हा म्हणून सांगायला आलाय. कधी बैठक आहे हे सांगतच नाही. आहे तुमच्याकडे काही तारीख वेळ माहिती आहे? हे माहितच नाही. कधी बैठक आहे हेही माहित नाही यांना. पण काय चर्चा करायची, कुणावर करायची? मीटिंगची तारीख माहिती आहे का साहेब आपल्याला? सांगा. आपल्या भावना आम्ही समजू शकतो साहेब. आपण दिलेला निरोप, त्याच्यानंतर झालेला वेळ आणि आता अशी आलेली परिस्थिती, परंतु सरकारच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करायला आले का आपण चर्चा करावी. सरकार देखील आपल्यासोबत चर्चा करायला तयार आहे. चर्चेच्या माध्यमातून काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी निघेल. आपण म्हणाल आपण वेळ द्यावी, त्यावेळेस आपण त्या ठिकाणी सरकारकडे. माझे काय मत आहे का किमान आम्हाला असं सांगा, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोला का कर्जमुक्तीबाबत तुम्ही किमान हो आहे का नाही आहे एवढं बोला. सांगा ना काय काय चर्चा मिटिंग बोलून कर्जमुक्तीचं काय करणार एवढं ना. आमची अशी विनंती आहे की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत, कारण विषय आपला एक नाही, अनेक विषय आपल्या निवेदनामध्ये आहे. मी सरकारच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा. निश्चितपणे काहीतरी तोडगा माननीय महोदय. अरे ऐक रे राजा, बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात, सरकारच्या वतीनं आंदोलकांशी बोलण्यासाठी आलेला आहात. आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे
आणि याच्यावर काय करणार हा निरोप घेऊन तुम्ही आलेला आहात. तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे. आणि म्हणून बच्चूभाऊ बरोबर म्हणले बाकी मागण्यांवर चर्चा होईल, पण कर्जमाफी करणार का या एका मागणीवर आम्हाला सांगा. जर चुकून तुमची चर्चा याबाबत झाली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉटलाईनवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला. कर्जमाफी करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या तरच चर्चेला अर्थ आहे. बाकी 22 चर्चेबाबत आपण मीटिंग घेऊ. याचं हे सर्व न सांगा संपला विषय. आज माननीय प्रधानमंत्री महोदय मुंबईमध्ये आहे, म्हणून आपणास विनंती करायला आलो की आपण थेट माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सर्व विषयांवर चर्चा करावी अशी आपल्यास विनंती. प्रधानमंत्री असताना फोनवर बोलतो येत का? आपण राज्यमंत्री आहे, सहकार मंत्री आहे. आणि तेवढं माझं काय मत आहे, तुम्ही सीएम साहेबांशी बोला ना फक्त का असे आम्ही भेटायला आलो आहे. माझं काय मत आहे, थोडे थांब रे. एक साधी गोष्ट आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय, 8 महिन्यापासून आंदोलन करतोय. रायगडला केलं 8 दिवस आपण अन्नत्याग आंदोलन केलं आणि नंतर पैदल आपण दिंडी काढली. आता हे आंदोलन सुरू आहे. हे सर्व आंदोलन 8 महिन्यापासून होत आहे. हे आताच कळलं की आम्ही इथं भेटतो. माझं काय मत आहे का तुम्ही सीएम साहेबांशी फोनवरून बोलले पाहिजे की असंच आम्ही भेटीले आहोत. आता तुम्ही सीएम साहेब विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहित नाही, पण सीएम साहेबांनी जर विचारून आले असतात आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असतं एवढा राईट तर तुमचा आहे का? सीएम साहेब तुमचा फोन उचलणार नाही का? सीएम साहेब असताना फोनच उचलणार नाही असं काही आहे का? आशिषजी तुम्ही सांगा ना. तुम्ही फोन करायची पण तसदी घेत नसाल तर मग कसं करावं? काय हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ तुमचा भावना समजू शकतो आणि आम्ही सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावरच या ठिकाणी आलो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा निरोप आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित त्याच्यावर तोडगा देऊ म्हणून ती विनंती करण्याकरिता सरकारच्या वतीने या ठिकाणी आलो. चर्चा करायला काही हरकत नाही. आम्ही चर्चेला तयार होतो बाकी मुद्द्याबाबत. आम्ही नाही म्हटलं का, फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारा तर खरी. आमच्या आंदोलकांची अशी मागणी आहे. तुम्ही मला वाटतं इतकं काही तुम्हाला काही फडणवीस साहेब रागवणार का? ते एवढे पिता कसं हेच समजत नाही मला. नाही भेटत तिकीट पुढच्या काय फरक पडतो आमच्या पक्षाने. फोनवर आमचे मंत्री महोदय फोन कराले सीएमला घाबरत असत तर मग तुमचा येण्याचा आशिषची आप लगाव घेऊन फोन लावायला काय हरकत आहे? हे फोन तर लावा ना तुम्ही. बच्चू भाऊ तुम्हाला माहिती आहे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. तिकीटचा काही विषय नाही. मी अपक्ष निवडून आलो आहे आणि तुम्ही निवडून आले त्यांना मी निवडून आलो. आपण पब्लिकचे नेते आहोत. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिलं. तुमचा निरोपही आम्ही कन्वे करतो आणि एक मिनिट ऐकून घ्या. असं आहे की प्रयत्न करतो आम्ही, प्रश्न नाही आहे. परंतु आता आम्हाला जे निरोप आला होता की मला वाटतं बावनकुळे साहेबांची तुमची काही चर्चा झाली होती. बघा साहेब, परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या. काही आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले, मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार. याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे, कारण न्यायालयाचा आदेश आहे. आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे. आता तुम्ही आले म्हणून थांबलो, नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत. मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला, जेलमध्ये जाण्यापूर्वी थांबलो.
त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे. आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाही आहे. त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार, मग उद्या देणार, मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा. आम्ही जेलमध्ये बसतो, तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घेऊन? सोय करा आमची जेलमध्ये सर्वांची, आमच्या सर्वांची. पण एकटे बच्चूभाऊ राजू शेट्टी आधीच चालत जाणार नाही, सगळे जेलमध्ये जाणार. सगळ्यांना जेलमध्ये ती सोय करा आणि मग निरोपाची देवाणघेवाण करत बसा, आमचं म्हणणं आहे. त्यामुळे तसं व्हायचं नसेल तर बच्चूभाऊ आणि राजू शेट्टी साहेब ते म्हणाले, आपण साईडच्या एखाद्या केबिनमध्ये जा, मुख्यमंत्री साहेबांशी बोला, कर्जमाफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढं फक्त आम्हाला सांगा, म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चर्चा करता येऊ शकते. मंत्री महोदय, मी एक तांत्रिक प्रश्नाचा विचारतो. मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो. मी एक तांत्रिक प्रश्न विचारतो. तुम्ही 4 दिवसात बैठक लावली आणि 4 दिवसात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, तर मग त्याचे आउटपुट काय राहणार आहे हा महत्वाचा भाग आहे. आम्ही बाकी मुद्द्यासाठी आम्ही आज बोलत आज खरा. आणि तुम्हाला जेव्हा आंदोलनाची नोटीस दिली तेव्हा हा प्राईम मुद्दा होता, आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे सगळे संभाव्य लोक आहेत. आणि दुसरं असं नाही बच्चू भाऊ हे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला हस्तांतर का राज्यमंत्री नसते, मग आमचा निर्णय कसा होणार? आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून. आणि माझं हे म्हणणं आहे, आंदोलनाची नोटीस आधीच दिली, ग्राउंडची नोटीस आधीच दिली, पंतप्रधानांचा कार्यक्रम नंतर ठरला, मग आम्ही बसणार होतो. मला माहित होतं पंतप्रधान येणार आहे हे माहित होतं. आदल्या दिवशी तर तुम्ही काल तर तसंच सुचवता येत होतं. आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेला या, कसं शक्य आहे? म्हणजे कशात परिणिती व्हाय मला सांगा. त्याच्या आदल्या दिवशी नंतरच्या दिवशी काही तर झालं असतं. सर, मंत्री महोदय, काल आपण आम्हाला चर्चेला बोलवत होतात. काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो. मग कालच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचं कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही? जर काल आलो असतो तर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते? याचा अर्थ कालची बैठक ही काही आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती, आमच्या आंदोलनाबद्दल. त्यामुळं या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही, तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे, तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे, तुमची जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच सांगितलेलं करा हे सांगण्याकरता इथं आलेलो आहे. तर त्याच्याबद्दल आम्हाला जेलमध्ये टाकायची तयारी आहे असं नाही चालणार ना. पुन्हा सांगतो, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे का राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बसायचा अधिकार नाही आहे. म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेऊ. आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी विनंती तुम्हाला करतो. तुम्ही दोघांनी ठरवलं आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांनी फोन करणार नाही, बरोबर ना? भेट घालायची आम्हाला काही चेहरा पाहायची आवड नाही आहे. मुख्यमंत्र्याचा चेहराची पाहायची आमची काही हे नाही आहे. तुम्ही फोन लावा, फोन लावून काय म्हणतात सांगा, स्पीकर करा. मागं बरेचदा फोनवरून चर्चा झाली आहे मुख्यमंत्र्यांसोबत.
फोन लावून येणार का तिकडेच जाणार आहे? या आम्ही फोन आम्हाला सांगा. इथं ते डायरेक्ट बोलू शकतो ना आमच्यासोबत. स्पीकर ऑन करू आपण. मंत्री सुद्धा फोन लावायला तयार नाही. का हालत आहे सरकारची? गुलाबीची काही हद असते रे बाबा हो. इकडे द्या. अरे बाबा हो, मला वाटते यायले सर्व माहीत होतं पहिलेच कारनामा, म्हणून हे 4 वाजता आले नाही. आणि इथं आल्यावर हे ट्रेनिंग दिल्यासारखे बिट्टू सारखे बोलून राहिले. तसं काही यायले ट्रेनिंग दिलं आहे. आपल्या समोरून मुख्यमंत्र्याला फोन लावायला घेऊन राहिले. म्हणजे यायले आपली कर्जमाफी द्यायची नाही आहे, हे आंदोलन बुडवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण माझं हटाचं जेलमध्ये जा लागलं तरी हा हे सगळे ट्रेनिंग घेऊन आलेले. आणि आमचे पालकमंत्री जे आहे पंकज भाऊ, हे खूप सारखे बोलतात. आणि यायले पेशंट ट्रेनिंग आहे बिट्टू सारखं बोलायचं, मोठ्या लोकांसमोर कसं बोलायचं. आणि इथं येऊन हे बाकायदा आपल्याला सांगून राहिले चर्चेने या. अबे ते चर्चा फोनवरच होते. आम्हाला हे म्हणते मिटिंगला या. मिटिंगचा निरोप मगाशीलाच होता नाही का? मग आता तुम्ही आमच्यासाठी का घेऊन आले? हा एक फोन लावायची हिंमत नाही यायची. मग हे मंत्री नाही का? यायले पावर नाही आहे. एक फोन, साधा फोन, मला वाटतं देवाभाऊ यायचा फोन उचलत होतं. म्हणून आपण आता फोन लावल्यावर का करते माहीत पडते. त्याच्यानंतर सर्व मोठे आपले काय डिसिजन घेते हे सगळे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि इथून आपल्याला हटायचं नाही आहे. ठीक आहे, हे सगळे ट्रेनिंग घेऊन पाठवलेले कोपट होते. यावेळी सर्व माहीत होतं कोर्टाचा आदेश देणार आहे. आणि म्हणून या निर्णय आपल्या उरावर यायला आणून घेतला. हे आले आपल्याला भेटायले. निरोप असा सांगून राहिले जसं काही पोरगी पाहणे येणार आहेत. आता उद्या निरोप देऊ. कोकणी देऊन दिलं होतं आपल्याला समिती नेमू. अभ्यासात वाद आहे. हे लक्षात ठेवा. या सरकारनं असे अनेक बीजेपी सरकारचं तत्वच राहिलं आहे. असे अनेक आंदोलन गुंडाळायचे. आणि हे अशाच पद्धतीनं
पोलिसांनी तिकडे ट्रॅक्टरवर त्रास देऊ नका. तर आपण सगळे तुला तिकडे वापस रेल्वे चाललेलो त्यांना तिकडे जायचं. कावा एक मिनिट त्यांना येऊ द्या काय म्हणते. हॅलो, अरे शेतकऱ्याच्या पोटचे ना पावसाला घाबरायचं काय कारण आहे का? कसं खाली मग कसं खाली शेतात व्हायचंय ते आम्हाला खाली होऊ दे आपलं. कसं खाली करायचे? शेतात पाऊस आला तर काय पायला पळतो ना घरी आपण? अरे नांगरतो ना पावसामध्ये, पेरतो ना पावसामध्ये. आंदोलन केलं पावसात तर बिघडताय काय? कसं खाली भिजूया सगळ्या महाराष्ट्राच्या समोर. त्याला फोन करा ना, अतुलला फोन करा ना. सोलाचा का कॅमेरा काढतो? अतुलला फोन करा ना, अतुलला. मी फोनवर आहे. हॅलो, सगळेजण खाली बसा. खाली बसायला काही हरकत आहे का? आणि ओला आलं काही हरकत आहे का? ते तुम्हाला काय सांगितलं, कपडे एकच असं तर शर्ट आणि पॅन्ट काढा, चड्डी पण यांवर राहा, आंघोळ करा. श्रीमंत लोक वॉटर पार्क मध्ये जाते, आपला हाच वॉटर पार्क आहे. ते थांबण्यात जय किसान. कोणी एकच ड्रेस आहे तेच काढा, कोणी दोन दोन आहे ते काढू नका. म्हणजे ओलं झाल्यावर मग रात्रभर ओलं राहावं लागेल आपल्याला, बदलायसाठी प्रॉब्लेम होईल ना. त्याने एक आहे ते कळायला काही हरकत नाही. हा काय शांत बसा, शांत बसा, आवाज देऊ नका. हॅलो, अरे खाली बसा. सरकारला कळून द्या की किती पाऊस आला तरी आपण मैदान सोडलं नाही. सगळे खाली बसा, सगळे खाली बसा. सगळे काही ओलं झाल्यानं काही मरत नाही मरत. अरे तशी मेलो ना अशी मेलो, काही फरक पडत नाही. खाली बसा खाली. या सरकारला कळलं पाहिजे की किती पाऊस आला तरी एकही मैदानातला सैनिक हल्ला. त्यामुळे सगळे खाली बसा. कॅमेरा नाही दाखवा, कॅमेरा दाखवा. कास्तकार पावसात गेलाय, या पावसाने कास्तकार घेणारा नाही. जय जवान, जय जवान, जय जवान. भारत माता की, भारत माता की. एक लोक, एक लोक. पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे चोरों से. हा इलाका कोणता आहे? कोणता महिना आहे? अजून एक
नाही दुसरा माईक पडलं ना तुमच्याकडे दुसरा माईक आहे ना? तिथे दुसरा माईक होता एक माईक समोर होता. अरे माईक साठी आणलं अजून द्या प्लास्टिक. हॅलो 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 पिढा पिढा टळू दे, पिढा पिढा टळू दे. कोण म्हणते देत नाहीत? अरे असं कसं देत नाहीत? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. कोण म्हणते देत नाही? कोण म्हणते देत नाही? शेतकरी एकजुटीचा. जय जवान. सात बारा कोरा, सात बारा कोरा. हमी भाव, हमी भाव. शेतकरी एकजुटीचा. जय जवान. पहले लड़े थे गोरों से, पहले लड़े थे गोरों से. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. माझं आहे ना लोक त्याला दिसत होतं. अरे खाली बसा, खाली. एकच सूचना किती वेळा करायची? बसा ना खाली. जेव्हा उभं राहायचं तेव्हा आम्ही सांगू तुम्हाला बसा, 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 खाली बसा. बसा काका बसा खाली. मागचा इथे दिसला पाहिजे ना. शेतकरी एकजुटीचा. बसा गावंडे बसा. हो गावंडे. बोलो भारत माता की जय. किसान. जेव्हा आपण छातीवर पाण्यात चाले भेट नाही पाटातून, तर ह्या पाण्याला काऊन भ्यातो? छातीवर पाण्याला भेट नाही तर ह्या पाण्याला भ्यातच नाही. हळूहळू बाजूला कार्यकर्ते उठून का देत? उभ्या जगात सर्वात इमानदार जात कोणती? थांबा शेतकरी, शेतकरी. हो, हो. उभ्या जगात सर्वात इमानदार जात कोणती? तुमच्या आमच्या आपल्या सर्वांची जात कोणती?